आज बनवूयात सगळ्यात सोपा जगातला आपण या ठिकाणी नाश्त्याचा प्रकार, तो म्हणजे डोसा. तर आजपर्यंत मी तुम्हाला सगळ्या प्रकारचे डोसे या ठिकाणी बनवून दाखवलेले आहेत किंवा तुमच्यासोबत ते शेअर केलेले आहेत. जसं की रवा डोसा, तांदळाचा डोसा, मुगाचा डोसा आणि यासोबतच नाचणीचा डोसा देखील मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. पण हा डोसा आहे वेट लॉस करणाऱ्यांसाठी असो किंवा हेल्दी पौष्टिक खाणाऱ्यांसाठी चा सोप्पा डोसा, एकदम नाश्त्याचा कुरकुरीत असा पातळ डोसा आपण या ठिकाणी बनवणार आहोत. तर चला सुरुवात करूया. तर डोसा बनवण्यासाठी रात्रीपासून आपल्याला तयारी करायची आहे. याला फर्मेंटेशनची गरज नाही आहे, फक्त याला भिजवणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण या ठिकाणी 1 वाटी घेतलेलं आहे किनोवा. तर हे बघू शकता असं बारीक असं धान्य असतं. तर तुम्हाला ते डीमार्टमध्ये किंवा कोणत्याही ग्रोसरी शॉपमध्ये भेटून जाईल. तर 1 वाटी आपण ते घेतलेलं आहे. यासोबत आपण घेऊया पाव वाटी मूग. तर हिरवे मूग घेतलेले आहेत. या ठिकाणी तुम्ही मुगाची डाळ देखील वापरू शकता किंवा मुगाची पिवळी डाळ जी असते ते देखील वापरू शकता. सोबतच मी इथं 4 चमचे तांदूळ देखील घेतलेले आहेत. तांदळामुळं काय होतं की हे असे कुरकुरीत डोसे बनतात आणि शिवाय ते खायला देखील छान लागतात. तर हे तिन्ही पदार्थ आपण एकाच भांड्यामध्ये भिजवणार आहोत. सोबतच आपण 1 चमचा मेथीदाणे देखील घेतलेले आहेत. तर रात्र बघू शकता इकडे मस्त किर्र अशी झालेली आहे आणि मी या ठिकाणी भिजवत आहे डोशाचं बॅटर बनवण्यासाठी डाळी. तर या डाळींना आपण व्यवस्थित आता धुवून घेऊयात 2 ते 3 पाण्यानंतर आणि याला झाकून ठेवायचं आहे सकाळपर्यंत आणि आपण सकाळी याचे मस्त असे डोसे बनवून घेऊयात. तर याला झाकून ठेवलेलं आहे मी आणि दुसऱ्या दिवशी बघा सकाळ तर झालेली आहे पण सूर्यनारायण काही आले नाही आहेत, वातावरण ढगाळ आहे आणि अशा वेळेस आपण मस्त कुरकुरीत असे डोसे बनवूयात. तर या ठिकाणी डाळी आपल्या छान अशा भिजलेल्या आहेत आणि आता यामधलं आपल्याला सगळं पाणी निथळून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्या आपण वाटून घेऊयात. तर डोशासाठी सुरुवातीला कमी पाणी वापरून बॅटर बनवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला लागेल तसं आपण पाणी ॲड करून घेऊयात. तर या ठिकाणी डोस्याचं बॅटर बघू शकता एकदम मस्त असे स्मूथ याची पेस्ट बनवून आपल्याला घ्यायची आहे. तर 2 बॅचमध्ये आपण ते वाटून घेतलेलं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ यामध्ये घालून घेऊया, व्यवस्थित त्याला हलवून घेऊया. तर या ठिकाणी याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे पाणी घालून कमी किंवा जास्त. तर इथं बघू शकता एकदम परफेक्ट बॅटर या ठिकाणी तयार झालेला आहे. आता डोसा बनवायला घेऊयात. त्यासाठी आपण तवा ठेवलेला आहे आणि आता तवा छान गरम करून घ्यायचा आणि गॅसची एकदम फ्लेम कमी करायची. तेल आणि पाण्याचा हापका मारून व्यवस्थित त्याला पुसून घ्यायचं आणि त्यानंतर यावरती मस्त असा डोसा गोल गरगरीत पसरवून घ्यायचा आहे. तर गॅसची फ्लेम तुम्ही जास्त वाढवलात सुरुवातीला तर तुमचं हे बॅटर पळीसोबतच वरती येऊ शकतं. त्यामुळं गॅसची फ्लेम सुरुवातीला कमी करायची आणि त्यानंतर मीडियम गॅसवरती किंवा हाय फ्लेमवरती डोसा या पद्धतीनं तवा सगळ्या बाजूनी फिरवत असा मस्त असा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर हलकासा लाल रंग झालेला आहे आणि डोसा बघू शकता इतकं मस्त तयार झाला आहे. पण कुरकुरीत डोसा हवा असेल तर अजून 1-2 मिनटं आपण याला असंच ठेवून देऊया जेणेकरून तो कुरकुरीत होतो. तर बघा डोसा मस्त तयार झालेला आहे, रंग देखील मस्त आलेला आहे. ह्यासोबत आपण कोणतंही फळ किंवा अशी चटणी सॉस काही देऊन किंवा काही घेऊन सर्व करून खाऊ शकतो. मस्त कुरकुरीत डोसा मुलांच्या डब्यासाठी असो किंवा नाश्त्यासाठी तुम्ही असं एकदा नक्की बनवून पहा. एकदम साधी सोपी रेसिपी आहे. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा ही रेसिपी आणि कमेंट्स करून सांगा की तुम्ही देखील बनवली आहे का नाही आणि ती कशी झाली आहे ती. चला भेटू परत, बाय.